कशासाठी आहे? मी स्वर्गात जाईल, कैलासात जाईल किंवा वैकुंठात जाईल यासाठी नाही, माझ्या जीवाचं कल्याण करायचे आहे. आणि कशात आहे कल्याण? आत्मविकासात आहे. कशात आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सरळ साकार काय विठ्ठल एवढी रौनक आणली खरं, आणि त्यानं रौनक जर आणली असेल तरी मृदुंग वादक आहे. त्या मृदुंग वादकासाठी टाळ्या सगळ्यांच्या झाल्या. कारण काय ना मृदुंगानं असं त्यानं की गाणारा नसला तरी गाणारे बाकीचे त्यांना गायलाच लावलं पाहिजे. असं आहे. रामदास महाराज सुद्धा सुंदर असं गायनाला साथ देतात. कारण म्हणजे एकच माहिती दिसतोय आता गायनाचं अवघड आहे, गायनाचं अंतच नाही. रामदास महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्या आपल्या जीवाचं प्राप्त करण्यासाठी ज्यांनी माळा घातल्या नाही त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळा घाला. आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. आणि रामकथा ज्ञानेश्वरी मला आता नाव राहत नाही, रामकथा ज्ञानेश्वरी वाचन आणि इथं अन्नदान किंवा ह्या कार्यामध्ये फुल नाही, फुलाची पाकळी नाही, पाकळीचा रस ओलावा जरी केला आणि असं सहकार्य ते करतात. कारण आम्ही तरी काय संतांचं दुष्ट सांगतोय, इथं काय सांगतो आम्ही संतांचे आता काय ह्या महाराजाकडून त्या महाराजाकडून ह्या महाराजाकडून दुष्ट ऐकून ऐकून आम्ही इथं काय ग्रंथ वाचून काय पुस्तकं वाचून आम्ही इथं सांगतो. याचा अर्थ आम्ही सुद्धा संतांच्या सेवकांचा सेवक आहे. कामारी पठिक कामीचा सेवक दीनपणे रक्त बदलते का मग तिथं भगवंताचं नामचिंतन ऐकायला भेटतं. असं कामारी पठिक दीनपणे होऊन तिथं तुम्ही कुठे हलक्या सेवेने जरी संतांच्या दारात राहिला, संतांची सेवा घडली, तर तुम्हाला भगवंताचं नामचिंतन आणि तुम्हाला ह्या आत्मविकास, आत्माचा विकास कुठं आहे हे कळतं. म्हणून ह्या प्रमाणात तुम्ही या भगवंताच्या नामचिंतनात ह्या भजन जिथं चालतो देव ते कुठे राहतो, कुठे राहतो देव जिथं हरिकथा चालतात तिथं देव राहतो. आणि नारद महर्षी माझी भक्त